ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करणार। थोड्याच वेळात पंतप्रधान मोदी देशवासियांशी संवाद साधणार। पाकिस्तानचा दहशतवादी कारवायांचा पापाचा घडा पहलगाम हल्ल्यानंतर भरला, म्हणून सैन्य कारवाई केली। तिन्ही सशस्त्र दलांनी संयुक्त पत्रकार परिषदेत मांडली भूमिका। भारत आणि पाकिस्तानच्या डीजीओमध्ये 20 मिनिट चर्चा। शस्त्रसंधीवर भारताने भूमिका मांडल्याची सूत्रांची माहिती। युद्धविराम म्हणजे सुटका नाही, सिंधू जलकरार स्थगितीसह इतर निर्बंध कायम राहणार। पुन्हा आगळीक केल्यास जोरदार प्रत्युत्तर देण्याचा भारताचा इशारा। दक्षिण काश्मीर मधील 20 ठिकाणी छापेमारी करून स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश। पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादी आणि त्यांना मदत करणाऱ्यांविरोधात भारताची कडक कारवाई। पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीविरोधात संताप। देशभरातील व्यापाऱ्यांचा तुर्कीच्या सफरचंदांवर बहिष्कार। इराणमधून येणाऱ्या सफरचंदांना वाढती मागणी। पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर देशात आतापर्यंत 1.5 मिलियन सायबर हल्ले। पाकिस्तान बांगलादेश मधून सर्वाधिक सायबर हल्ले। ऑपरेशन सिंदूर मध्ये 3 क्रूर दहशतवाद्यांचा खात्मा। भारताच्या कारवाईत युसुफ अझहर, मुदस्सर खास आणि हाफिज जमील ठार। भाजपची उद्या देशभरात तिरंगा यात्रा। ऑपरेशन सिंदूरच्या यशाबाबत यात्रेचं आयोजन। पक्ष विलिनीकरणाबाबत पवारांच्या राष्ट्रवादीत उभी फूट। पुरोगामी कार्यकर्ते भाजपसोबत सत्ता संगत करण्यास अनुत्सुक, तर काही आमदार भाजपसोबत सत्तेत जाण्यासाठी आग्रही। लाडक्या बहिणींना योजनेच्या हमीवर कर्ज देण्याचा सरकारचा विचार। अजित पवारांची मोठी घोषणा, तर पालिका निवडणुकीपूर्वी सरकारचं हे नवं लॉलीपॉप। विजय वडेट्टीवारांचा टोला। लाडक्या बहिणींना 1500 रुपयांवरच ठेवणार नाही, तर 1 कोटी बहिणींना लखपती बनवणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। राज्य शिक्षण बोर्डाच्या 10वीच्या परीक्षेचा उद्या निकाल। दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार निकाल। युद्धविरामानंतरही कांद्याचे दर जैसे थे। नाशिक लासलगाव मध्ये कांद्याला सरासरी 500 ते 1000 रुपयांचा दर। 1000 रुपयांचं अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी। विराट कोहलीचा कसोटी क्रिकेटला अलविदा। रोहित शर्मा पाठोपाठ विराटची ही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती। शेअर मार्केटमध्ये आठवड्याच्या पहिल्याच दिवशी तब्बल 2900 अंकांची उसळी। भारत पाक शस्त्रसंधीनंतर शेअर बाजारात लक्षणीय तेजी।